10वीचा रिझल्ट कसा चेक करायचा? सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। तुम्हाला 4 साईट दिलेल्या आहेत, त्या 4 साईटमधून कोणत्याही एका साईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। तर बघू शकता यामध्ये 4 साईट दिलेल्या आहे, 4 मधून कोणत्याही साईटला तुम्ही व्हिजिट करा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमच्या आईचे फर्स्ट नेम अशा प्रकारे विचारण्यात येणार। तर तुमच्या हॉल तिकीटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्या प्रकारे इथे इन्सर्ट करा। त्यानंतर सर्वात खाली व्ह्यू रिझल्टचा ऑप्शन दिलेला आहे, तर व्ह्यू रिझल्टला क्लिक करा आणि त्यानंतर तुमचे स्कोर कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल। तर या प्रकारे तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता। तर रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले रिझल्ट चेक करा आणि यानंतर जी 11वी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे, यामध्ये संपूर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण जी माहिती असणार आहे 11वी आणि पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि आज रिझल्ट लागल्यानंतर 19 तारखेपासून तुमचे 11वीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि या वर्षी संपूर्ण जे प्रोसेस असणार आहे ही ऑनलाईन असणार आहे, म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये जायची गरज सुद्धा पडू शकणार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।